श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाचं आयुष्य म्हणजे एका नदीसारखं आहे. कधी शांत वाहणारं, कधी खळखळणारं, कधी दगडावर आदळणारं, तर कधी आकाशाचं प्रतिबिंब जपणारं. पण श्रोते हो, या प्रवासात नदीचं पाणी जसं जसं पुढं जातं तसं तसं ते अधिक खोल, अधिक स्वच्छ आणि अधिक अर्थपूर्ण होतं. तसं आपलं आयुष्य सुद्धा असतं. वेळ जसा जसा पुढं सरकतो तसं माणूस स्वतःला ओळखायला लागतो. त्याला कळतं की प्रत्येक आनंदात थोडा दुःखाचा गंध असतो आणि प्रत्येक दुःखाच्या ओघळात थोडा शांतीचा अर्थ लपलेला असतोय. श्रोते हो, माणूस शेवटी शिकतो की सगळं मिळवणं म्हणजे यश नव्हे, तर जे आहे त्यातलं सौंदर्य पाहता येणं हीच खरी समृद्धी आहे. श्रोते हो, कधी मनाला माणूस शांतता देतो, कधी निसर्ग त्याला कवटाळतो, कधी एखादं नातं त्याला पुन्हा जिवंत करतं, तर कधी एकटेपणाच त्याचं खरं शहाणपण बनतं. वेळ शिकवते, पण शांतपणे. ती कधी ओरडत नाही, फक्त नेहमी हळूच सांगते, थांब जरा बघ, तू कुठं चाललायस. आणि श्रोते हो, अशा क्षणी जीवनाचा अर्थ समजतो आणि माणूस स्वतःच्या आतल्या शब्दांशी, जखमांशी आणि शांततेशी बोलायला शिकतो. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जग जसं आहे तसं स्वीकारा, पण स्वतःला जसंच्या तसं ठेवू नका. बदल हा जगाचा नियम आहे, पण त्या बदलात आपलं चांगुलपण हरवू देऊ नका. भविष्याचं स्वप्न बघा, पण वर्तमान विसरू नका. स्वप्नांच्या मागे धावताना आजचं सौंदर्य हरवू देऊ नका. अडचणीत सापडला की देव आठवतो, पण सुखात देव विसरला तर तीच खरी अडचण आहे. देव म्हणजे श्रद्धा, ती फक्त संकटात नव्हे तर प्रत्येक क्षणी जिवंत ठेवा. गप्प राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक परिपक्वतेची निशाणी. शांततेतही सामर्थ्य असतं, ती बोलण्यापेक्षा अधिक प्रभावी असते. स्वतःसाठी जगा, पण इतरांसाठीही काहीतरी ठेवा. आपलं अस्तित्व तेव्हा सुंदर वाटतं जेव्हा ते दुसऱ्यांसाठी उपयुक्त असतं. जीवन म्हणजे दररोज स्वतःला नव्यानं ओळखणं. प्रत्येक दिवस नवा धडा आणतो. जो शिकतो तोच वाढतो. जगण्याचं गमक म्हणजे काय मिळालं नाही याऐवजी जे मिळालं त्यात समाधान शोधणं. अपेक्षेपेक्षा कृतज्ञता जास्त आनंद देते. माणसाचं सौंदर्य चेहऱ्यात नाही तर वागण्यात असतं. सौंदर्य क्षणिक आहे, पण स्वभाव कायमचा असतो. आयुष्यात काही लोक भेटतात, तेच आपली ओळख बनवतात. प्रत्येक नातं काहीतरी शिकवतं, काही आठवणीत, काही धड्यात रूपांतरित होतं. काळ बदलतो, पण चांगुलपणा कधी जुना होत नाही. संस्कार आणि सच्चेपणा हे नेहमीच टिकणारे मूल्य आहेत. नाती ठेवायचे असतात हृदयात, मोबाईलमध्ये नव्हे. संदेश नव्हे, भेटी आणि भावना नात्यांना उबदार ठेवतात. प्रामाणिक माणूस नेहमी हारतो, पण हारूनही जिंकतो, कारण त्याचं मन शांत असतं आणि तीच खरी जीत असते. देवाला नव्हे तर मनाला पटवा, कारण देव मनातच असतो. श्रद्धा बाहेर नाही, ती आपल्या विचारात आणि वर्तनात आहे. सुखात जे सोबत असतात ते मित्र, पण दुःखात जे पाठीशी उभे राहतात ते आपले. नात्याची खरी परीक्षा
वाईट काळातच होते. दुःखाचा अर्थ संपला की जीवनाला नवीन अर्थ मिळतो. प्रत्येक संकटाच्या शेवटी एक नवीन सुरुवात ही दडलेली असते. शब्द जरी मऊ असले तरी त्यातली भावना ही खरी असली पाहिजे. गोड बोलणं सोपं आहे, पण मनातून उमटलेले शब्द हे हृदयाला भिडतात. आपलं मन जर स्वच्छ असेल तर प्रत्येक आरसा आपल्याला देव दाखवतो. अंतर्मन निर्मळ असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगुलपणाचं दर्शन होतं. कष्टाची किंमत ही उशिरा मिळते, पण मिळते नक्की. धैर्यानं थांबणं म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धा नेहमीच विजयाकडे नेते. स्वतःवर प्रेम करायला शिका, मग जगाला खुश करण्याची गरज उरत नाही. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास असला की दुसऱ्यांच्या मान्यतेची अपेक्षा ही कधीच राहत नाही. कधी कधी सोडून देणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीला भिडायचं नसतं. काही गोष्टी दुर्लक्षित केल्यानं शांती टेकते. ज्याचं मन चांगलं त्याचं नशीब कधीच वाईट नसतं, कारण चांगल्या मनाच्या माणसाभोवती नेहमी चांगल्या शक्ती फिरत असतात. वाईट काळ हा शिक्षक असतो, जो न सांगता शिकवतो. कठीण वेळ माणसाला ओळख देतो, सहनशील बनवतो आणि जीवनाचं खरं मूल्य समजावतो. जगाला दिसतं ते रूप, पण देवाला दिसतं ते मन. बाह्य दिखावा क्षण भंगूर असतो, पण मनाचा शुद्धपणा हेच देवाचं खरं दर्शन आहे. लोक काय म्हणतील हे पाहण्यात अनेकांचं जीवन थांबतं. समाजाचं नव्हे, स्वतःचं समाधान महत्वाचं आहे. लोकांचं काम बोलणं आहे, आपलं काम जगणं आहे. जीवन छोटं आहे, पण माणूस पण खूप मोठं असावं. वय नाही तर माणुसकी मोजली जाते, म्हणून आयुष्याचं मोजमाप चांगुलपणाने ठेवा. राग आल्यावर मौन ठेवा, कारण त्या क्षणी तुम्ही बोलणार ते कायमचं दुखावणारं असतं. संतापात उच्चारलेले शब्द मनाला घाव देतात, म्हणून शांती म्हणजे मोठेपणाचं लक्षण. नाती जपायला शब्द नव्हे तर मन लागतं. बोलून नाती टिकत नाहीत, ती मनाच्या प्रामाणिकपणानं आणि वागण्यानं टिकतात. प्रेमाचं खरं रूप म्हणजे मालकी नव्हे तर समजूत आणि साथ आहे, ज्यात स्वतःचा हक्क नसतो, पण एकमेकांसाठी मनापासूनचा आधार असतो. तेच प्रेम टिकतं. जीव तोडून केलेलं कष्टाचं सोनं देवही हिरावू शकत नाही. मेहनतीचा घाम हा देवाचा आशीर्वाद असतो. प्रामाणिक परिश्रमाचं फळ थोडं उशिरा का होईना, पण नक्की मिळतं. जीवनात सगळं काही मिळवता येतं, पण मनशांती फक्त योग्य वर्तनानंच मिळते. पैसा, प्रतिष्ठा, यश हे मिळवता येतं, पण जर अंतर्मन शांत नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून स्वभाव आणि सत्य हीच खरी संपत्ती आहे.